स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, नर्मदा ही नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 1 बंगालचा उपसागर, 2 अरबी समुद्र, 3 पश्चिम पॅसिफिक महासागर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र. नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 2, कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 रेबीज, 2 प्लेग, 3 मुडदूस, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रेबीज. कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 3, सकाळच्या सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व मिळते? ऑप्शन क्रमांक 1 ब जीवनसत्व, 2 क जीवनसत्व, 3 ड जीवनसत्व, 4 अ जीवनसत्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ड जीवनसत्व. सकाळील कोवळ्या उन्हामुळे आपल्या शरीरास ड जीवनसत्व मिळते. प्रश्न क्रमांक 4, रातआंधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 ब जीवनसत्व, 2 क जीवनसत्व, 3 ड जीवनसत्व, 4 अ जीवनसत्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ जीवनसत्व. रातआंधळेपणा हा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 5, बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 ब जीवनसत्व, 2 क जीवनसत्व, 3 ड जीवनसत्व, 4 अ जीवनसत्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ब जीवनसत्व. बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 6, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 ब जीवनसत्व, 2 क जीवनसत्व, 3 ड जीवनसत्व, 4 अ जीवनसत्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ड जीवनसत्व. मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीरात हाडांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 1 204, 2 205, 3 206, 4 207. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 206. मानवी शरीरात हाडांची संख्या ही 206 इतकी असते. प्रश्न क्रमांक 8, सर्वात हलका वायू खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन, 2 हेलियम, 3 ऑक्सिजन, 4 नायट्रोजन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हेलियम. सर्वात हलका वायू हा हेलियम आहे. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा, 2 आइन्स्टाईन, 3 विक्रम साराभाई, 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे डॉक्टर होमी भाभा यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, मानवी शरीरात छातींच्या बरगड्यांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 1 20, 2 21, 3 22, 4 24. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 24. मानवी शरीरात छातींच्या बरगड्यांची संख्या ही 24 असते. प्रश्न क्रमांक 11, मानवी शरीरात पाठींच्या मणक्यांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 1 20, 2 21, 3 33, 4 24. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 33. मानवी शरीरात पाठींच्या मणक्यांची संख्या ही 33 असते. प्रश्न क्रमांक 12, हवेत सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 हेलियम, 2 नायट्रोजन, 3 ऑक्सिजन, 4 कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन. हवेत सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू आहे नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 13, हवेत सर्वात कमी प्रमाणात आढळणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 झेनॉन, 2 नायट्रोजन, 3 ऑक्सिजन, 4 कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 झेनॉन. झेनॉन हा वायू हवेत सर्वात कमी प्रमाणात आढळतो. प्रश्न क्रमांक 14, दूध, पपई, गाजर, पालेभाज्या खाल्ल्यामुळे कोणते जीवनसत्व मिळते? ऑप्शन क्रमांक 1 ड जीवनसत्व, 2 ब जीवनसत्व, 3 क जीवनसत्व, 4 अ जीवनसत्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ जीवनसत्व. दूध, पपई, गाजर, पालेभाज्या खाल्ल्यामुळे प्रामुख्याने अ जीवनसत्व मिळते. प्रश्न क्रमांक 15, मासे, अंडी खाल्ल्यामुळे प्रामुख्याने कोणते जीवनसत्व मिळते? ऑप्शन क्रमांक 1 ड जीवनसत्व, 2 ब जीवनसत्व, 3 क जीवनसत्व, 4
अ जीवनसत्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ड जीवनसत्व. मासे अंडी खाल्यामुळे प्रामुख्याने ड जीवनसत्व मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.